संध्याकाळी 4:30 वाजता अचानक एकदम पाऊस इलो, जोरदार वादळी वाऱ्यासहित आणि भयंकर, म्हणजे असा एकदम पूर्ण वादळीला मोठा, आणि नुकसान होता होता वाचला. आपण सध्या इकडे घराचं काम चालू असल्यामुळे ह्या खळ्यामध्ये इकडे राहतो, तर ह्याच्या देखील जे ताडपत्री वगैरे होते ते उडाले, पण आम्ही लगेच त्या ठिकाणी बांधून घेतली. महत्त्वाचं नुकसान म्हणजे ह्या झाड, तर ज्यावेळी आपण मागचं फणस तोडलेलं तेव्हा लय लोकांचे कमेंट दिलेले की या ठिकाणी झाडं वगैरे काय तोडू नको घराच्या बाजूची. तर आता आपण कौला काढून त्या ठिकाणी स्लॅब घातलो हा. तर आता ह्या घर आपला इकडे आणि या ठिकाणी 2 आपली सुरूची झाडं आहोत. तर इकडनं फांदी मोडली, ही हैसर वायर असा या ठिकाणी हैसर येऊन पडली एक त्या ठिकाणी वरती अजून अडकली आपली गाडी आपण जस्ट म्हणजे बाहेर काढलं आता, कारण ही जागा असल्यामुळे, पण गाडीवरच पडली असती. खूप मोठा नुकसान झालं असतं. इकडे जवळपास ही एक 2 व्हीलर असा, तिकडे एक 2 व्हीलर असा आणि ही कामगारांची 2 व्हीलर असा. त्या ठिकाणी सावली म्हणून आपण गाडी इकडे लावलेलो. हयच गाडी होती आपली. नशीब या काजीच्या झाडामुळे या ठिकाणी ही फांदी, ही बघा, ही हैसर अडकलेली असा. खूप मोठा नुकसान होता होता वाचला नशिबान. लोक सांगतात की झाडा तोडू नको, बाजूची तोडू नको, पण आता जर हीच फांदी या ठिकाणी वायर होती, इकडे सोबत या ठिकाणी घर होता, गाडी त्या ठिकाणी लागलेली होती, किती मोठा नुकसान झाला असता. तरी पण ह्या घराच्या लांब असल्यामुळे आम्ही या ठिकाणी त्या झाडाक तोडलं नाही, तसंच ठेवलं. फक्त घराक लागून जी झाडं होती ती आपण कट केलं. पण मागचो फणस जर आता असतो तर नक्की शुअर झाडावर या ठिकाणी, घरावर या ठिकाणी इलो असतो. इकडे संपूर्ण बघा पालोपाचोळ इलेलं, एकदम जोरातच वादळीला अचानक. खुर्ची हय होती, अरे ते खुर्ची उचलल्यानी तर खुर्ची तकडे गेली. इकडची ही ताडपत्री वगैरे सर्व पूर्ण या ठिकाणी निघालेली, सगळं पूर्ण या ठिकाणी पाणी वगैरे झालं. तर आपण महत्त्वाचे जे तांदूळ वगैरे होते ते आतमध्ये त्या ठिकाणी शिफ्ट केले. इकडे सगळा पाणी, ही वगैरे ताडपत्री व्यवस्थित राहिली. घरामध्ये देखील थोडंसं पाणी गेलं, पण सध्या आपलं काम चालू असल्यामुळे तेवढं काय प्रॉब्लेम नाही आपल्याक. पाठीमागे जाऊन बघूया फणसाच्या इकडे. इकडे कलमांची काय परिस्थिती आहे काय कळला नाही अजून. ही हैसर शेवग्याची फांदी मोडली या ठिकाणी हैसर पडलेली असा. त्याच्यानंतर या हैसर आपला बाजूकच, घराच्या बाजूक तोतापुरी आंब्याचा झाड असा संपूर्ण पेर पडलेलो असा. हे बघा, हे हैसर या ठिकाणी आंबे काढलेले असत. त्याच्यात हे अकडे बारीक बारीक अगदी एकदम हे छोट्या आंब्यांपासून अगदी या ठिकाणी मोठे आंबे एकदम पडलेले असत. काय आहे बघा, संपूर्ण नुकसान, ह्यो संपूर्ण असो पेर पडलेलो असा. आणि ह्योच तो फणस जो आपण कट केलो, ट्रिम केलो, ते का पूर्ण तोडलो नाही. जर समजा या ठिकाणी इकडे ह्यो फणस जर असतो तर नक्की शुअर, जर घराचं आपलं काम वगैरे चालू नसतं तर तिकडे देखील पडलो असतो. नशिबान वाचावलं की आपण ह्यो फणस आधीच ट्रिम करून घेतलं. इकडे काजीचे फांदे वगैरे काय काय मोडलेले असतात. कलमांमध्ये अजून आपण गेलो नाही खाली, तर तिकडे कलमांमध्ये देखील जाऊया. ह्यो मागचो फणस असा तो आपलो या ठिकाणी तौक्ते वादळामध्ये मोडलेलो. तर त्याच्यावेळी आपला पूर्ण 2 कलाम, आणि ह्या जर चिक्कूचा झाड असा तर ह्या अर्धा एकदम पूर्ण मोडलेला फणसामुळे, आणि मागचा एक मोठा कलाम असा तर त्या जवळपास एक 60% तरी पूर्ण मोडला त्याचे फांदे. आता व्यवस्थित झाला 5 वर्षात. ह्यो फण असतो तर ह्याका देखील आपल्याला आता जरासं ट्रिम करूचो, कारण या ठिकाणी आपली पडवी असा, तर त्या पडवीकडे येतलो आतो. या ठिकाणी परड्यामध्ये बघूया आता काय परिस्थिती आहे ती. ह्या प्लायवूड होता तर ह्याकडे आपल्या टॉयलेटच्या टाकीवर टाकलेला होता, ता इकडे घेऊन उडाला असा. ही एक केळ मोडली नवीनच होती लावलेली, तर 2 केळी हे पूर्ण मोडल्यात. इकडे एक काजीची फांदी या ठिकाणी मोडली म्हणजे मोठी काजच मोडली अरे बापरे, हे बघा. तर ही काज आहे ना बरोबर अर्ध्यावरनं, म्हणजे एक त्याचो खांदो तिकडे गेलो, एक खांदो इकडे गेलो. तर ह्या आता आपल्या हैसर काम लागला सगळा पूर्ण ट्रिम करूचा. आणि ह्याच्यासोबत या ठिकाणी रामफळाचा झाड देखील मोडलेला ह्या ह्याच्यावरनं इकडे गेल्यामुळे हैसर एक रामफळाचा झाड तर आपण त्या ठिकाणी मोडला. काजीचं झाड तिकडनं मोडला. अरे बापरे, भयंकर हाल झालेत. नारळ वगैरे खाली पडलेत. जो वादळ असं झालं हे काय, हे सगळे नारळ वगैरेकडे पडलेले असत, जे सुके होते किंवा ओले काय काय होते ते. तर ते आता सगळे गोळा करतलो. बाकी इकडच्या साईडला काय परिस्थिती अजून का बघितलं नाही, कारण सध्या आपण
घरातलं सगळं सेटअप करतो संपूर्ण. तर आता घरातलं सेटअप झाल्यावर ह्या सगळ्या इकडे बघतलो. हे बघा, हे इकडे जवळपास 4-5 नारळ पडलेले असतात. भयंकर भयंकर हाल. या ठिकाणी आपली खडी वगैरे टाकलेली आहे, त्याच्यात सगळं आता पूर्ण पालोपाचोळं गेलो. आपण आता स्लॅब खोलूक चालू केलेलं आहे. या ठिकाणी वाळू होती, वाळूत देखील सर्व पत्रे गेलेलो. इकडे आपण तांदळाचे पिशवे ठेवले, त्याच्यासाठी आपण एक पॅकिंग केला, कारण अजून आपला विंडो वगैरे सर्व गोष्टीचा काम बाकी आहे. आता जस्ट आपण या ठिकाणी स्लॅब खोलूक घेतलं. संपूर्ण भिजाग झाला एकदम धावपळीमध्ये, कारण पहिला आधी त्या ठिकाणी आपले जे तांदळाचे गोणी होते या ठिकाणी आपण कंपाऊंड करून राहतो, प्लास्टिक वगैरे सर्व त्या ठिकाणी पत्रे वगैरे लावलेले आहेत. तर ते एका ठिकाणाहून पत्रे उडाले, त्याच्यामुळे त्या ठिकाणी तांदूळ होते तर ते भिजले असते. ते लगेच आपण या ठिकाणी घरातमध्ये आता जस्ट आजच स्लॅब खोलून घेतल्याने त्याच्यामुळे जागा झाली. लगेच आपण त्या ठिकाणी तांदळाचे जे आपले एक 10-15 बॅग गोणी होते ते आपण शिफ्ट केले तसेच पावसामध्ये. त्यानंतर त्या ठिकाणी जी ताडपत्री ज्या ठिकाणी आपली निघालेली पत्र निघालेलो तो आपण लगेच त्या ठिकाणी लावलो. गाडीच्या ठिकाणी इकडे झाड एकदम पडलेला होता, तर दुसरे खांदो वरती अडकलो. अजून जर समजा वादळ वगैरे दिला किंवा वारो वगैरे इलो तर ती देखील फांदी पडतील आणि बरोबर ती गाडीच्या एकदम वरतीच असा. त्यामुळे आपण लगेच तशीच पावसातच भिजत एकदम गाडी या ठिकाणी बाहेर आणून लावली. 2 व्हीलर पटापट त्या ठिकाणी काढूचे होते, पण लगेच आपल्या त्या ठिकाणी तांदूळ शिफ्टिंग वगैरे होता, त्याच्यामुळे आपण तिकडे गेलो. 2 व्हीलरचा तेवढा काय प्रॉब्लेम नाही, पण 4 व्हीलरचा लय मोठा नुकसान झाला असता, कारण 2 व्हीलर आपले थोडेसे सायटिकच होते. तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असं की जेव्हा आपण तो फणस वगैरे सर्व कट केलेलं तर तेव्हा लय लोकांनी कमेंट केल्याने होते की झाडं तोडू नको, तुमच्यावर गुन्हा दाखल करू होय, तुमका ह्या करू काय ताव करू काय. तर ही अशी कोकणातली परिस्थिती असा, कधी पण केव्हा पण वादळ येतात, जोरात पाऊस येतात, कोणती एकदम अशी घटना घडू शकतं. त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी ह्या सर्वांच्या गोष्टीसाठी वाचूसाठी या ठिकाणी जी झाडं वगैरे असतात साईडची ती पूर्ण तोडत नाही, तर ते त्याचे फांदे असतात जे एकदम डेंजरस असतात त्या आपण फक्त ट्रिम करतो, जेणेकरून पावसात तसं काय प्रॉब्लेम येत नाही. त्यांना पालवी देखील येतात, त्यानंतर त्यांना फणस वगैरे असतात, ते चिकू वगैरे असतात, आंबे ते धरतात, त्याचं देखील काय प्रॉब्लेम नाही. फक्त काय की ज्या ठिकाणी जे आपल्याला डेंजरस असे फांदे वाटतात ते आपण पूर्ण ट्रिम करतो, तर ते ह्याच्यासाठी हो प्रॉब्लेम खूप महत्त्वाचं असतं. तर आता अजून पण एक आपल्याकडे रिस्की एक नारळा मोठो मागचो आता एक फणस जो तो आधारात मोडलेलो, तर पडवी करूच्या आधी एका देखील आपल्याक संपूर्ण ट्रिम करूचो असा. केळीचो एक आपलो टप्पो आहे, तर तो देखील एक अर्धो थोडंसं मी पूर्ण काढून घेणार आहे, कारण ती केळीचे वगैरे सर्व पानं वगैरे ती पूर्ण पत्र्यावरती आणि तिकडनं देखील सरपटणारे प्राणी वगैरे पडवीत वगैरे येऊ शकतात. तर घराचा संपूर्ण भाग जो एकदम 20-25 फुटाचा तो संपूर्ण क्लिअरच करून ठेवचा, जेणेकरून या अशा सर्व परिस्थितीमध्ये काही प्रॉब्लेम वगैरे येता नाही, घर पूर्ण आपला सेफ रवाक होया. खूप आज भयंकर एकदम धावपळ झाली, अजून देखील कामं बाकी आहेत. चला आपण पटकन त्या ठिकाणी कामं करूया. हे अकडे आंब्याचा सगळा नुकसान झाला. खाली काय कलमा मोडले आहेत काय? आंबे पडले आहेत. हे एवढे सर कलमाचे आंबे हापूसचे, हे आता अजून तयार होतचे असतात. तर ह्याच्यात हे आपले काही बिटकेचे आंबे असतात, हे हापूसचे अजून एकदम कोवळेच असतात, तर हे लोणच्याक पण ना उपयोगाचे. भयंकर हाल, खूप नुकसान झाला. चला बाकी आता उरलेली कामं ती करूया. स्लॅबवर इकडे सगळे एकदम झाडांचं एकदम पाचोळ वगैरे, हे बारके बारके काटका वगैरे सर्व या ठिकाणी येले. ही ती समोरची फांदी, तर ह्या असा आपलं इकडे खळा होय, ती असा फांदी आणि त्या सुरूचं झाड एवढा लांब असा, आणि त्या ठिकाणी अजून एक फांदी त्या ठिकाणी मोडान रवलेली असतात, तर ती देखील कधी पण पडतली. तर आता एक तोडणारे माणसं आणून त्याका देखील आपल्याला ट्रिम करून घेऊ होय असा. इकडे या ठिकाणी फांदी इलेली आहे. हे वाटे अर्धे खाली होते, पूर्ण भरले, आणि इकडे संपूर्ण या ठिकाणी पालोपाचोळ अडकलेले. हा ना, ओ पका हुआ आहे नारियल. हा खाऊ. तर आता ह्यो एक आपल्या फणस या ठिकाणी ट्रिम करूचो असा. तर आता हे पडवीचं आपल्या काम करूचा, तर त्याचे फांदी असतात ते पडवीवरच असतात. ह्यो देखील आपल्या आंब्याचा झाड असा कलमाचा तर आपण डेंजरच असा. त्याच्यानंतर हे इकडे असत केळीची, तर ते देखील आपण अर्धो टप्पो काढतलो, मागची केळी त्या ठिकाणी ठेवतलो. ह्यो माड एक डेंजरच असा, कारण इकडून जर समजा तो मोडान पडलो तर ह्या कॉर्नरवर इकडे येतलो, म्हणजे बाथरूम आणि या ठिकाणी घर.
तर डेंजरस परिस्थितीमध्ये आपण त्याच्यासाठी एक सेफ्टी म्हणजे त्या ठिकाणी 2 फणसाची झाडं आहेत, तर ती आपण त्या ठिकाणी ट्रिम करून ठेवली आहेत. 1 वर्ष झाला, मागच्याच वर्षी ती ट्रिम केलेली आहेत. त्याच्यामुळे त्या खांद्या अडकलो तर तो थैसरच राहतो. तो एक आंबो होतो, त्याचे पण फांदे खूप मोठे होते, त्याका देखील आपण ट्रिम केलो. तर त्याका देखील आता चांगली पूर्ण पालवी फुटली आहे. इकडे या 2 फणसांका देखील चांगली पालवी फुटलेली आहे आणि त्याच्यावर फणस देखील असत काय काय इलेले. तर अशी एकंदर घराच्या बाजूची संपूर्ण परिस्थिती असा. डेंजर. ह्या एक कलम इकडे असा. तर आपण पडवीच्या बाजूचा कट करतो. आंबो पण आपण ट्रिम केलेलं. वादळ सगळ्यांची एकदम पूर्ण धांदल उडवल्यान. तोतापुरी आंब्याचे एवढी पिशवीभर आंबे गावलेत. अजून मग असे आता घेऊन गेलेत. आता खाली इकडे कलमात बघूया काय परिस्थिती असा. ती कलमात तर भरपूर आंबे पडलेत. आणि ह्या बघा इकडे केशर आंब्याचा कलम असा ह्या आपला, आणि पूर्णपणे मोडला. अगदी हे कमाकट्टा 7-8 वर्षात झाली आहेत लावून. ह्याच्यावर थोडे आंबे देखील होते, केशरचा आंबा होतोय, काय काय आंबे देखील होते, आणि ह्या देखील पूर्ण मोडला. हे काय एकदम पूर्ण असे खांदे गेले त्या ठिकाणी. थोडासा या मुळातनं पण जरासा उन्मळून इला. ह्या आता पूर्ण साफ करू काय. त्या ठिकाणी सर्व गेलेलं असं. याच्यावर आंबे आहेत. इकडचे आंबे काढलास काय गाण्या? हे बघ, हे पैसर आंबे आहेत बघ, ते काढू का हवे? हे काय तर एकदम छोटे छोटे आंबे हैसर असत. हे बघ इकडे आंबे आहेत, होते बघ, होते काढ गाण्या. अरे ते काय करतो, खराब होतले ते, काढते लोणचा करूया त्याचा. बघूया केशर आंब्याचा, कच्च्या आंब्याचा लोणचा कसा लागतात. होते रथ ते थैसर मध्ये आहेत तिकडे. मी तो पर जरा खाली फिरा नेत तकडे काय झाला आता बघतोय. एकतर यंदा आंबे कमी असत आणि त्यात असं नुकसान. ह्या एक कलम आपला त्या ठिकाणी मोडलेला, ह्या पण वादळातच मोडलेला. तौक्ते वादळाच्या वेळी ह्या एक मोडलेला. त्याच्यानंतर ह्याचे एक फांदे मोडलेले होते, इकडचे पण डेळे वगैरे मोडलेले होते. ह्या देखील या ठिकाणी वायरीवरून मोडून त्या ठिकाणी पडलेला होता. भयंकर हाल झाले. तर इकडे वगैरे कलमात तर तसा काही नाही. आणि आता ऊन इला संध्याकाळचा 6 वाजलेत. बाकी कलमात तर काय आपली मोडली नाहीत, फक्त वरच्या साईडचा जो टप्पू होतो त्या ठिकाणी फक्त जरा नुकसान झाला. आंब्यासोबत त्या ठिकाणी काजू पण पडलेत. वादळच कसा जोरात येईल का, एकदम पूर्ण कोवळे काजी पडले. एकतर यंदा काजी पण नाही आणि त्यात हे आणखीन टेन्शन. एकदम छोटे काजी. अरे बापरे, भयंकर हाल. इकडे आपण असं शेड बांधलेली होती जेणेकरून वरचं पालपाचोळं वगैरे पडताना त्याचा पण पूर्ण सगळा ग्रीन नेट फाडून टाकला ना वादळान. आणि तो आता फक्त एक खांदो रवला. तो आता बघूया कधी पडता तो. ते एका डायरेक्ट आहे ना उडवून टाकतलो. इकडे तर बाकी काजी वगैरे व्यवस्थित असत. उफ, हाल झाले हाल.